वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गणनाथ सरस्वती रविशुक्र बृहस्पति पंचेतानि स्मरे नित्यं वेदवाणी प्रवर्तये। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय। श्री गुरुचरित्र अध्याय 18। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। जय जया सिद्ध मुनी तू तारक भवारणी सुधार सामुचे श्रवणी पूर्ण केला दातारा। गुरुचरित्र कामधेनु ऐकता न धाये माझे मन कांक्षित होते अंतकरण कथामृत ऐकावया। ध्यान लागले श्री गुरुचरणी तृप्ती नभे अंतकरणी कथामृत संजीवनी अनिक निरोपावे दातारा। येने परिसिद्धासी विनवी शिष्य भक्तीसी माथा लावुनी चरणासी कृपा भाकी तये वेळी। शिष्य वचन ऐकोनी संतोषला सिद्धमुनी सांगतसे विस्तारोणी ऐका श्रोते एकचित्ते। ऐक शिष्या शिखामणी धन्य धन्य तुझी वाणी तुझी भक्ती श्री गुरुचरणी तल्लीन झाली परियेसा। तुझ करिता आम्हासी चेतन जाहले परियेसी गुरुचरित्र अद्यंतेसी स्मरण जाहले अवधारी। भिल्लवडी स्थान महिमा निरोपिला अनुपमा पुढील चरित्र उत्तमा सांगेन ऐका एकचित्ते। क्वचित काळ तये स्थानी श्री गुरु होते गौप्येनी प्रकट जाहले म्हणोनी पुढे निघाले परियेसा। वरुणा संगम असे ख्यात दक्षिण वाराणसी म्हणत श्री गुरुवाले अवलोकित भक्तानुग्रह करावया। पुढे कृष्णा तटाकात श्री गुरु तीर्थे पावन करीत पंचगंगा संगम ख्यात तेथे राहिले द्वादशाब्दे। अनुपम्य तीर्थ मनोहर जैसे अविमुक्त काशीपुर प्रयागा समान तीर्थ थोर मनोनी राहिले परियेसा। कुरवपुर ग्राम गहन कुरुक्षेत्र तेची जान पंचगंगा कृष्णवसंगा अत्योत्तम परियेसा। कुरुक्षेत्री जितके पुण्य तयाहुनी अधिकासे जान तीर्थे असती अग्रण्य मनोनी राहिले श्री गुरु। पंचगंगा नदी तीर प्रख्यात असे पुराणांतर पाच नामे आहे ती थोर सांगेन ऐका एकचित्ते। शिवा भद्रा भोगावती कुंभी नदी सरस्वती पंचगंगा ऐसी ख्याती महापातक संहारी। ऐसी प्रख्यात पंचगंगा आली कृष्णेचिया संगा प्रयागा हुनी असे चांगा संगमस्थान मनोहर। अमरापुर म्हणिजे ग्राम स्थान असे अनुपम्य जैसा प्रयाग संगम तैसे स्थान मनोहर। वृक्ष असे औदुंबरो प्रत्यक्ष दाना कल्पतरो देवासे अमरेश्वरो तया संगमा षटकुळी। जैसी वाराणसी पुरी गंगा भागीरथी तिरी पंचनदी संगम थोरी तत्समान परियेसा। अमरेश्वर सन्निधानी आहेत 64 योगिनी शक्ती तीर्थ निर्गुणी प्रख्यात से परियेसा। अमरेश्वर लिंग बरवे त्यासी वंदुनी स्वभावे पूजिता नरमर भोय विश्वनाथ तोची जाना। प्रयागे करिता माघ स्नान जे पुण्य होय साधन शतगुण होय तयाहुन एक स्नाने परियेसा। सहज नदी संगमात प्रयाग समान असे ख्यात अमरेश्वर परब्रह्म वस्तू तया स्थानी वास असे। या कारणे तिये स्थानी कोटी तीर्थे अस्ति निर्गुणी वाहे गंगा दक्षिणे वेणी सहित निरंतर।
अमित तीर्थे तया स्थाने सांगता विस्तार पुराणे अष्टतीर्थ ख्याती जागरणी तया कृष्णा तटाकांत उत्तर दिशी असे देखा वाहे कृष्णा पश्चिम मुखा शुक्ल तीर्थ नाम ऐका ब्रह्महत्या पापदुर औदुंबर सन्मुखेसी तिनी तीर्थे परियेसी एकानंतर एक धनुषी तीर्थे असती मनोहर पाप विनाशी काम्य तीर्थ तिसरे सिद्ध वरद तीर्थ अमरेश्वर सन्निधार्थ अनुपम्यसे भूमंडळी पुढे संगम षटकुळात प्रयाग तीर्थ असे ख्यात शक्ती तीर्थ अमर तीर्थ कोटी तीर्थ परियेसा तीर्थे अस्ति अपरांपर सांगता असे विस्तार या कारणे श्रीपाद गुरु राहिले तेथे द्वादशाब्दे कृष्णाविनी नदी दोनी पंचगंगा मिळोनी सप्त नदी संगम सगुनी काय सांगू महिमा त्यांची ब्रह्महत्यादी महापातके जळोनी जाती स्नाने एके ऐसे सिद्धस्थान निके सकळाभिष्ट होय तेथे काय सांगू त्यांची महिमा अनिक द्यावया नाही उपमा दर्शन मात्रे होती काम्या स्नान फळ काय वर्णो साक्षात कल्पतरू असे वृक्ष उदुंबरू गौप्य होनी अगोचरू राहिले श्रीगुरु तया स्थानी भक्तजन तारणार्थ होणार असे तीर्थख्यात राहिले तेथे श्रीगुरुनाथ मनोनी प्रकट जाहले जाना असता पुढे वर्तमानी भिक्षा करावया प्रतिदिनी अमरापुर ग्रामी जाती श्रीगुरु परियेसा तया ग्रामी द्विज एक असे वेदाभ्यासक त्याची भार्या पतिसेवक पतिव्रता शिरोमणी सुक्षिण असे तो ब्राह्मण शुक्ल भिक्षा करी आपण कर्म मार्गी आचरण असे सात्विक वृत्तीने तया विप्रमंदिरात असे वेल उन्नत शेंगा निघती नित्य बहुत त्याने उदरपूर्ती करी एखादे दिवशी त्या ब्राह्मणासी वरो न मिळे परियेसी तया शेंगा ते रांधोनी हरशी दिवस क्रमी येणे परी ऐसा तो ब्राह्मण दरिद्री याचक बने उदर भरी पंचमहायज्ञ कुसरी अतिथी पूजी भक्तीने वर्तता श्री गुरु एके दिवसी तया विप्र मंदिरासी गेले आपण भिक्षेसी नेले विप्रे भक्तीने भक्तिपूर्वक श्री गुरुसी पूजा करीतो षोडशी घेवडे शेंगा भोवसी केली होती पत्रशाखा भिक्षा करून ब्राह्मणासी आश्वासिती गुरु संतोषी गेले तुझे दरिद्र दोषी मनोनी निगती तये वेळी तया विप्राचे गृहात जो का होता वेल उन्नत घेवडा नाम विख्यात अंगण सर्व वेष्टिले असे तया वेलाचे झाड मुळ श्री गुरुमूर्ती छेदिती तात्काळ टाकोनी देती परिबळे गेले आपण संगमासी विप्रवनिता तये वेळी दुःख करीती पुत्र सकळी म्हणती पाहा हो दैववळी कैसे अदृष्टा पुले आम्ही तया यतीश्वरासी काय उपद्रव केला त्यासी आमुचा ग्रास छेदून कैसे टाकोनी दिला भूमीवरी ऐसे परी ते नारी दुःख करी नाना परी पुरुष तिचा कोपवारी म्हणे प्रारब्ध प्रमाण म्हणे स्त्रियेसी तये वेळी जे जे होणार जया काळी निर्माण करी चंद्रमौळी तयाधीन विश्वजान विश्वव्यापक नारायण उत्पत्ती स्थिती लया कारण पिलिकादी स्थूल जीवन समस्ताहार पूर्वितसे आयुरन्नम प्रयच्छति ऐसे बोले वेदश्रुती पंचानन आहार हस्ती केवी करी प्रत्ययी 84 लक्ष जीवराशी स्थूल सूक्ष्म समस्तांसी निर्माण केले आहारासी मग उत्पत्ती तदनंतरे रंकरायासी एकदृष्टी करुणी पोषितो हे सर्व सृष्टी आपुले आर्जव बरवे वोखटे
तैसे फळ आपणासी. पूर्वजन्मीचे निक्षेपन सुकृत अथवा दुष्कृत जान. आपुले आपणची भोगणे पुढल्यावरी काय बोल. आपुले दैव असतावने पुढल्या बोलती मूर्खपणे. जे पेरिले तेची भक्षणे कवनावरी बोल सांगे. बोल ठेविसी यतीश्वरासी आपले आर्जवन विचारिसी. ग्रास हरितला मनसी अविद्या सागरी बुडोनी. तो तारका आम्हासी मनोनी आला भिक्षेसी. नेले अमुचे दरिद्र दोषी तोची तारील आमुते. येणे परी श्रियेसी संभाषी विप्र परियेसी. काढोनी वेल शाखेसी टाकीता झाला गंगेत. तया वेलाचे मूळ थोरी जे का होते आपुले द्वारी. काढू म्हणून द्विजभरी खनिता झाला तया वेळी. काढिता वेल मुळासी लाधला कुंभ निधानेसी. आनंद जाहला बहुवसी घेऊन गेला घरात. मनती नवल काय वरतले यदीश्वर आम्हा प्रसन्न झाले. म्हणून या वेलाचे दिले निधान लाधले आम्हासी. नर नव्हे तो योगीश्वर होईल ईश्वरी अवतार. आम्हा भेटला दैन्यहर मनती चला दर्शनासी. जाऊनी संगमा श्री गुरुसी पूजा करीती बहुवसी. वृत्तांत सांगती तयासी तये वेळी परियेसा. श्री गुरु म्हणती तयासी तुम्ही न सांगणे कवनासी. प्रकट करिता आम्हासी नसेल लक्ष्मी तुमचे घरी. ऐसे परितया द्विजासी सांगे श्री गुरु परियेसी. अखंड लक्ष्मी तुमचे वंशी पुत्र पौत्री नांदाल. ऐसा वरला धोन गेली वनिता तो ब्राह्मण. श्री गुरु कृपा ऐसी जान दर्शन मात्रे दैन्य हरे. जासी होय श्री गुरु कृपा त्याची कैसे दैन्य पाप. कल्पवृक्ष आश्रय करिता बापा दैन्य कैचे तया घरी. दैवे उनासेल जो नरू त्याने आश्रयावा श्री गुरु. तोची उतरेल पैल पारू पूज्य होय सकळिकांसी. जो कोण भजेल श्री गुरु त्यासी लाधेल इह परू. अखंड लक्ष्मी त्याचे घरी अष्टैश्वर्ये नांदती. सिद्ध मने नामधारकासी श्री गुरु महिमा असे ऐसी. भजावे तुम्ही मनोमानसी कामधेनू तुझ्या घरी. गंगाधराचा कुमर सांगे श्री गुरुचरित्र विस्तार. पुढील कथामृतसार ऐका श्रोते एकचित्ते. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे अमरापुर महिमानं द्विजदैन्यहरणं नाम अष्टदशोऽध्यायः. श्री गुरुदेव दत्त. शुभं भवतु.